नमस्कार, मी सुनीता. रिमझिम असा पाऊस येत आहे आणि माझ्या बगीच्यामध्ये एक ऑर्गॅनिक असं अळू म्हणजेच धोप्याचे पानं ते आलेले आहेत. तीच वडी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. बघ ते ना किती सुंदर पानं लागलेले आहेत. काही काही ठिकाणी याला अळूची पानं म्हणतात, अरबीची पण पानं म्हणतात आणि आपल्या महाराष्ट्रात खास म्हणजे याला धोप्याचे पानं म्हणजे असे म्हणतात. तर चला छान अशी हिरवीगार कोणतंही केमिकल न टाकता ऑर्गॅनिक अशी हिरवीगार अळूची पानं आणि याची आपण आता छानशी वडी बनवणार. चला तर मग तयारी करूया. अळूचे पानं तयार आहेत आणि आपण याला काय काय साहित्य लागतं. सर्वात अळूची पानं वडी बनवायला आपल्याला अळूचे पाने लागेल, त्याकरता बेसन लागेल आणि तांदळाचे पीठ, गोड आंबट असं चिंचेचं आणि गुळाचं पाणी, तिखट, ओवा आणि इथे हळद लागेल आपल्याला, जिरे, स्वादानुसार मीठ आणि हे तीळ. आणि याला अधिक टेस्टी बनवण्यासाठी काय करायचं, यामध्ये थोडंसं कोथिंबीर, आल्याचे तुकडे आणि लसणाच्या पाकळ्या, 2-4 मिरच्या आणि खोबऱ्याचे तुकडे याची पेस्ट करून आपण जे सारण बनवूया ना त्यामध्ये आपण हे मिक्स करू. आता आपण अळू वडीला लावायला मिश्रण तयार करूया. आणि सर्वात पहिले काय घ्यायचं, बेसन. यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं. यामुळे काय होते, वडी ही कुरकुरी होते आणि कुरकुरीत अशी वडी तयार होते. त्यामध्ये गुळ आणि चिंचेचं जे आपण पाणी तयार केलं होतं. बरेचदा काय होतं, अळूवडी खाताना गळ्याला खास सुटत असते, तर हे चिंच आणि गुळाचं पाणी टाकलं ना तर आपल्या गळ्याला खास सुटणार नाही. थोडे तीळ टाकायचे, यामध्ये हळद, ओवा थोडा, जिरं, तिखट आणि स्वादानुसार मीठ. आपण जी मस्तपैकी आलं लसणाची पेस्ट बनवली होती ना ती यामध्ये मिक्स करून द्यायची. अळूवडीचं मिश्रण बनवताना नेहमी हे लक्षात ठेवायचं की हे घट्ट असं मिश्रण बनायचं, त्यामुळे जे पानं आहेत ना त्याला हे व्यवस्थित बसेल आणि आपली वडी सुटणार नाही. तर हे मिश्रण आता छानसं तयार झालेलं आहे आणि आपण हे आता पानाला लावून घेऊ. वडी बनवताना याला लाटण्याने प्रेस करतात, म्हणजे ही पानं असे मऊसार होतात, तर वडी करायला फार सोपी जातं. पण हे पानं खूप ताजी आणि मऊ आहेत. सारण जे बनवलं आपण बेसनाचं ते याला छान लावून घ्यायचं. वडी गुंफताना बरेच जण काय करतात, एक सरळ पान आणि एक असं उलटं पान ठेवतात. पण मी असं सरळ सरळच पान ठेवते, ती अधिकच सोपी जाते गुंफायला आणि ही वडी सुटत पण नाही. तर यामध्ये सर्वात मोठे पान पहिले ठेवायचे, त्यावर हे दुसरं पान ठेवूया. अशी आपण 5-6 पानांची घडी बनवू. अशा सगळीकडे छान व्यवस्थित असं हे सारण लावून घ्यायचं. ही वडी आता या साईडने आपण फोल्ड करूया. वडी ही व्यवस्थित चिपकणार, निघणार नाही आणि सुटणार पण नाही. जेव्हा आपण वाफवू ना या वडीला, ती वडी व्यवस्थित वाफवल्या जाईल. याला आता आपण अशा रीतीने छान छोट्या छोट्या वड्या बनवून घेऊया. वाफवायला ही अळूवडी एकदम तयार आहे. तर चला तर मग आपण याला वाफवूया. माझ्याकडे स्टीमर आहे, याला थोडंसं आपण तेलाचं स्प्रे मारूया, म्हणजे ही अळूवडी याला चिपकणार नाही. आणि ही कुकरमध्ये ठेवते आहे. आपण इथे हिला वाफवायला ठेवू. 10 मिनिट फक्त हिला वाफवू द्यायची, ही व्यवस्थित छान वाफेल. 10 मिनिट वापरूया आपण. याला 10 मिनिट झालेले आहे आणि मस्तपैकी अळूवड्या छान वाफवलेल्या आहेत. हे बघा, जर आरपार नाईफ निघाली ना तर समजून जायचं की वडी ही व्यवस्थित शिजलेली आहे.
अळूवडी ही मस्तपैकी वाफवलेली आहे आणि याला आपण 10 मिनिट थंड करून घेतला. यावर छानसे असे तीळ टाकूया वरतून, त्यामुळे हे तीळ पण तळल्या जाईल, त्याचा पण स्वाद येईल. आपण आता शालो फ्राय करू. बरेच जण काय करतात, याला डीप फ्राय पण करतात, पण मी इथे शालो फ्राय करून दाखवत आहे. त्याची हळूवारपणे अशी कुरकुरीत शोधूया आणि तेही कमी फ्लेमवर. एक साईडला व्यवस्थितरित्या हे छान फ्राय झालेले आहेत आणि याला आपण आता पलटवून घेऊया. याला गुजरातीमध्ये पात्रा पण म्हणतात. जसं आपल्याकडे ही अळूवडी म्हणून प्रसिद्ध आहे ना, तशी गुजरातमध्ये ही पात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. चला तर मंडळी, ही आपली कुरकुरीत आणि अशी खमंग अळूवडी तयार. याला गुजरातीमध्ये पात्रा पण म्हणतात, विदर्भामध्ये आपल्या अळूवडी म्हणतात, अरबीची वडी पण म्हणतात. तुम्ही कोणत्याही नावाने या अरबी वडीला तयार करू शकता आणि त्याचा स्वाद घेऊ शकता. तर मग चला तयारीला लागा.